हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन स्मार्ट लर्निंग यूट्यूब चॅनल. आज आपण इंग्लिश ग्रामर या सत्रामध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्सेस शिकणार आहोत. सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण सोप्या पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वाक्याचे 3 प्रकार पडतात. त्या 3 प्रकार वाक्य उदाहरणासह मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये त्यांचं उदाहरणासह स्पष्टीकरण ह्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेलं आहोत. चला तर आपण पाहू. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. There are 3 types of sentences. First is simple sentence, second is compound sentence and third is complex sentence. A simple sentence म्हणजे केवळ वाक्य, फक्त एकच सब्जेक्ट म्हणजेच कर्ता व एकच प्रेडिकेट म्हणजे विधेय असलेल्या वाक्यास सिंपल सेंटेन्स म्हणतात. उदाहरणार्थ बघा, सी वेंट होम किंवा आय सॉ अ स्नेक नियर माय स्कूल. या उदाहरणामध्ये सी हा कर्ता सब्जेक्ट आहे आणि वेंट होम हे प्रेडिकेट आहे, म्हणून याला सिंपल सेंटेन्स म्हणतात. In English, a simple sentence means which has only one subject and one predicate, and it has only one finite verb, that is called simple sentence. आपण काही उदाहरण पाहू बघा. Examples: I saw a cat. In this sentence, I is subject and saw a cat is predicate, so it is a simple sentence. आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत. अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य. ज्या वाक्यामध्ये एक मेन म्हणजे मुख्य उपवाक्य आणि एक किंवा अधिक डिपेंडंट अवलंबी किंवा सबऑर्डिनेट गौण उपवाक्य असतात, तेव्हा त्या वाक्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स मिश्र वाक्य असं म्हणतात. उदाहरणार्थ, सी वेंट होम बिकॉज सी वॉज इल. तर ह्या उदाहरणामध्ये सी वेंट होम हे मेन उपवाक्य आहे आणि सी वॉज बिकॉज सी वॉज इल हे जे आहे हे डिपेंडंट क्लॉज आहे. दुसरं उदाहरण पाहणार आहोत बघा आपण. ही फाउंड द बुक विच ही हॅड लॉस्ट. तर ह्यामध्ये ही फाउंड द बुक हे ह्या ठिकाणी मुख्य उपवाक्य आहे आणि विच ही हॅड लॉस्ट हे डिपेंडंट क्लॉज आहे. आता आपण काही उदाहरण पाहणार आहोत बघा. सी मेड अ प्रोजेक्ट विच वॉज सिलेक्टेड फॉर द स्टेट. तर ह्या वाक्यामध्ये सी मेड अ प्रोजेक्ट हे मेन क्लॉज आहे आणि दुसरं विच वॉज सिलेक्टेड फॉर द स्टेट इट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज आहे किंवा डिपेंडंट क्लॉज आहे. ते कशावर अवलंबून आहे तर ते मेन वाक्यावर, म्हणजे एखाद्या मेन वाक्यावर जर दुसरं इंडिपेंडंट क्लॉज अवलंबून असेल तर त्याला मिश्र वाक्य असं म्हणतात, म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स. She made a project which was selected for the state and she went home after school was over. तर ह्या ठिकाणी दोन्ही वाक्यांमध्ये आपल्याला मेन क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉजेस आढळतात, म्हणजे ती कॉम्प्लेक्स सेंटेन्सची उदाहरणे आहेत. म्हणजेच अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ वन मेन क्लॉज and one or more dependent or subordinate clauses, that is called कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तिसरा प्रकारात आपण पाहणार आहोत अ कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन किंवा अधिक इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र किंवा कोऑर्डिनेट म्हणजे समकक्ष क्लॉजेस असतात. कंपाऊंड सेंटेन्सेस हे अँड, बट, ऑर, सो, नॉर, इट्सेट्रा या शब्दांनी जोडलेली असतात. या शब्दांना कोऑर्डिनेटर्स म्हणजे समन्वयक साधक शब्द म्हणतात. आपण याचे एक उदाहरण पाहणार आहोत. उदाहरणार्थ, ही फिनिश हिज वर्क अँड लेफ्ट हिज ऑफिस. दुसरं वाक्य आहे ही इज पुअर बट ही इज हॉनेस्ट. ह्या वाक्यामध्ये दोन वाक्य आहेत बघा. पहिलं वाक्य ही फिनिश हिज वर्क अँड लेफ्ट हिज ऑफिस. ह्या ठिकाणी ही फिनिश हिज वर्क अँड लेफ्ट हिज ऑफिस ही दोन शब्द अँड ह्या कोऑर्डिनेटरने जोडलेले आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये ही इज पुअर आणि दुसरं वाक्य ही इज ऑनेस्ट. तर ही दोन वाक्य जी आहेत ती बट या कोऑर्डिनेटरने जोडलेली आहेत, म्हणून त्यांना कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणतात. अ कंपाऊंड सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ 2 or more independent or coordinate clauses. They are joined by coordinator such as
and, but, so, or, nor, etc. That is called compound sentence. आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, राधा इज अ स्मार्ट गर्ल बट सी इज व्हेरी पुअर. तर ह्या वाक्यामध्ये बघा दोन क्लॉजेस आहेत. राधा इज अ स्मार्ट गर्ल अँड सी इज व्हेरी पुअर. तर ही दोन क्लॉजेस जे आहेत ही दोन इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत, पण ती बट या कोऑर्डिनेटर्सने जोडलेली आहेत, म्हणून याला कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणतात.